आमचा काय आमचा केवळ ब्राह्मणी जातीला विरोध नाही, ब्राह्मणवादी विचारधारेला विरोध आहे. ज्यावेळेस बाबासाहेबांनी 14 स्थळाचा सत्याग्रह काढला त्यावेळेस त्यांच्या सहकार्याने त्यांना बोलले होते, अरे ब्राह्मण इथं नकोच, कारण ब्राह्मणांना ते हे केलंय, सगळी समाज व्यवस्था बिघडून टाकली, तर ब्राह्मण जातीचा माणूस इथं नको. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे पितामह बोलले, जातीला आपल्याला विरोध नाही, पण कशाला विरोध आहे? ब्राह्मणी नीतीला विरोध आहे. जर माझ्याच महार समाजात ब्राह्मण नीतीचा माणूस असेल तो मला नको आहे, आणि ब्राह्मण नीती विरहित जर ब्राह्मणात बी माणूस असेल तर तो मला हवा आहे. हे बाबासाहेब त्यावेळेस बोलले, म्हणून मनुस्मृती त्यांनी ब्राह्मणाच्या हातातून जाळली. मग त्याच पद्धतीनं आत्ताच्या सरकारमध्ये बसलेले जे ब्राह्मण नीतीचे मंत्री आहेत, मग पंतप्रधान असू दे, इथला या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असू दे, त्याला खास आमचा विरोध असेल. कारण बाबा रे, या महामानवानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनं संविधान निर्मितीच्या वेळी या बहुजनाची एक मूठ बांधली, एक जावण बांधली, आणि त्या जावणीला एससी मध्ये 59 जाती बांधल्या, कारण त्यांनी फुटून कधी बाजूला जाऊ नये म्हणून. आणि फुटून कधी जाऊ नये म्हणून त्यांनी एका जावणीत बांधल्या. परंतु ही जावण तोडायचं काम इथलं महाराष्ट्राचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हा करण्याच्या मार्गावर आहे. कारण का, एकदा महारामांगात लावून दिलं, महार बौद्धाचं मातंगात लावून दिलं की पुन्हा ते कधीही एकत्रित येणार नाही, आणि त्याचा फायदा आमच्या राजकारणाला होईल, म्हणून मातंगाला ते जवळ घेते. पण आमचा विरोध त्याला आहे. कारण का, बाबासाहेबांनी सांगितलं की हे राष्ट्रीय एकात्मतेचे काम आहे. आजपर्यंत केलंच यांनी मनोवाद्यानं, राष्ट्रीय एकात्मता या देशात नांदूच दिली नाही. पण संविधानानुसार समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि सामाजिक न्यायानुसार हे संविधान लिहिलं, म्हणून या देशाची जी एकात्मता आहे, राष्ट्रीय एकात्मता आहे, ही अबाधित आहे. ही तोडायची यांना. कुणाला तोडायची? या इथल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला देवेंद्र फडणवीसांना. कारण कोर्टाने जरी निर्णय दिला, काय दिला? सुप्रीम कोर्टानं निर्णय, सर्वोच्च न्यायालयानं, की हे वर्गीकरणाचे अधिकार राज्याला असू शकते. काय? वर्गीकरणाचे अधिकार राज्याला असू शकते, पण असा निर्णय दिला नाही कोर्टाने की बाबा रे देवेंद्र फडणवीस तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, तू याचं वर्गीकरण कर, असा निर्णय नाही. अनिर्णित आहे, हे बी लक्षात घ्या. आणि त्यातून बी जरा शहाणे बना, हे होऊच शकणार नाही. का? देशाचं संविधान काय म्हणतंय, जे मूलभूत अधिकार काय म्हणते, त्या मूलभूत अधिकारात हा प्रश्न आहे. आणि तो जो ढाचा आहे कोणच बदलू शकत नाही. आणि बदलायचा एक नियम दिलेला आहे, संविधानात आहे, पण हा ढाचा बदलून वेगळ्या पद्धतीने इतर ठिकाणी जर कायद्यात सुधारणा करायची असेल, अमेंडमेंट करायची असेल, लक्षात आलंय का, तर त्यालाही एक कलम दिलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, 368 संविधानामध्ये. आणि ते 368 कलम काय सांगते, या देशात जेवढे राज्य आहेत तेवढ्या राज्यातून अर्ध्या राज्यापेक्षा एक राज्य जास्त असावं, त्या
त्या राज्यानं अर्ध्यापेक्षा जास्त राज्यांना त्यांच्या विधान सभेमध्ये विधान परिषदेमध्ये तो ठराव वर्गीकरणाचा पास करून अथवा इतर कुठल्याही अमेंडमेंटचा ठराव पास करून त्यांच्या त्या राज्याच्या राज्यपालाच्या सहीनुसार केंद्राकडे पाठवला पाहिजे आणि केंद्रामध्ये लोकसभेमध्ये आणि तिथल्या विधानसभेमध्ये ते पास झालं पाहिजे. मग त्यावर राष्ट्रपतीची सही होणार आणि मग तो निर्णय लागणार. अरे हे उगतच इथं गोंधळ माजविला, गोंधळ घेण्याने देण्याचा. का तर आमचे बी आणि त्यांचे बी धड काहीच कळना, कायदा काय म्हणतोय ते कळना. आणि इथले वकील लोक सुद्धा, वकिलाला सुद्धा मी ठाम म्हणतो, अरे तुम्ही वकील आहेत, नीट समजून सांगा. मातंगाच्या वकिलानं मातंग लोकांना सांगावं, मांग लोकांना सांगावं. आणि बुद्धिस्ट महाराज वकिलानं बुद्धिस्ट लोकांना सांगावं की बाबा रे यांनी किती उड्या मारू द्या. कारण तुम्ही ताजं उदाहरण बघताय, जरांगेनं मराठ्याच्या आरक्षणासाठी किती आंदोलन केलं. त्या पहिलं याच फडणवीसाने 10% आरक्षण दिलं, कायद्याने फेल केलं. एक विचार करा, आज तुम्ही का घाबरताय? अरे हा राष्ट्रीय एकात्मतेचा प्रश्न आहे. फक्त एक मला सांगायचंय, एक मला माझ्या महार समाजाला बौद्ध म्हणणाऱ्या समाजाला नेत्याला सांगायचे काय, आणि विनंती करायची मात्र नुसता अधिकारानं त्यांना सांगायचं बी म्हणजे ऑर्डर करायची नाही, विनंती करायची. बाबा रे बुद्धिस्ट म्हणून घेताय, अरे मातंग मांग लोक टीका करायला लागले. तुम्ही आमच्या हलक्या काढताय, तुम्ही आमच्या पोतराज काढताय आणि आम्हाला नाव ठेवताय. आणि तुम्ही काय करताय? अरे तुमच्या कार्यकर्त्याच्या बायका सुद्धा तिच्या महिला मर्यादा नाही जो काही बघते, आणि तुम्ही काय आम्हाला नाव ठेवताय? कशाचे रे बौद्ध तुम्ही? काय कशाचे रे बौद्ध तुम्ही? अरे तुमच्या बायका तुमच्या ऐकण्यात नाहीत, तुमच्या बायका तुमच्या ऐकण्यात नाहीत. बुद्ध धर्माचं तुम्ही रस्त्याला सांगताय आणि घरी गेले की बायकोच्याच पाया पडताय, माय माता नको असं करू, घराचं अगं काय काय लावलंय काय? वारे कार्यकर्ता महाराचा बिन बुद्धाचा बी. अरे लाख वाटू द्या, त्यांचं बी खरं आहे. मातंग समाजाच्या माया बहिणीचं, मातंग समाजाच्या कार्यकर्त्याचं ते काय खोटं सांगते. तुम्ही त्यांना नावं ठेवताय, तुम्ही देवधर्म. अरे सोडले मारामांगातल्या आणि बुद्धातल्या 50-60% लोकांनी सोडली, परंतु आणखी 40% लोक जागेवरच आहेत. का? महाराज जर बायकोला व्यवस्थित समजून सांगायला तर बायको ऐकतच नाही. का तर ती अनफडत असते. अहो शिकलेले जिथं MA BEd झाली ती ऐका नाही, तिथं अनफड कशी ऐकल? एक विचार करा. म्हणून तिथं सांगाय गेला की बायको म्हणते तुला माझ्या तुझ्यापासून मला नांदायचंच नाही. आता ही 2-3 लेकरं झालेली, त्याने ती लेकरं सांभाळावी का कुठं काम धंदा करावा, घर प्रपंच करावा का पुन्हा समाजातील नेता कार्यकर्ते म्हणून फिरावा? प्रश्न हिचा आहे. तर बाबा हो, प्रेमाने जिंका. बुद्ध काय म्हणाले? दुश्मनाला सुद्धा प्रेमाने जिंका. अरे हे तर तुमच्या घरातली अर्धांगिनी, तुमचं शरीर अर्ध, ती तुमचं ऐकू शकत नाही, मग ऐकणार कुणाचं? आणि तुम्ही तुमच्या मालकीनीला जर बायकोला तुम्ही जर समजावून सांगू शकत नाही, शिकवत नाही, तर तुम्ही शेजाऱ्याला काय शिकविणार? आणि जिथं शेजाऱ्याला शिकवित नाही, शेजारी तुमचं कसं ऐकणार? आणि जिथं शेजारी ऐकत नाही तिथं गल्ली कसं ऐकणार? आणि जिथं गल्ली ऐकत नाही तिथं वस्ती कशी ऐकणार? म्हणून कृपया सर्व माझ्या महाराणी बौद्ध जय भीम म्हणणाऱ्या फुले आंबेडकर प्रेमी सर्वांना नम्रतेची विनंती आहे. बाबाराव पहिलं
बाबा पहिलं आपलं घरापासून सुरुवात करा आणि मग रस्त्याला निघा, नाहीतर रस्त्याला जय भीम आणि घरात आलं की जय मल्हार. नका असं, त्याने वाटलं झालं रे. दोन डबीवर हात ठेवून कुणाचंच भलं नाही, हे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय. आणि ज्याने 1956 ला बाबासाहेबाबरोबर बौद्ध दीक्षा घेतली आणि ज्यांचा जन्म त्या वेळेस झाला नव्हता, त्यांनी नंतर त्या बौद्ध दीक्षेप्रमाणे बाबासाहेबांच्या शिकवणीप्रमाणे ज्यांनी आचरण केलं, शिक्षण घेतलं, ते पुढे गेलेलेच दिसतील, ते कधी मागे राहिलेले नाहीत, लक्षात ठेवा. म्हणून शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. बाबासाहेब बोलले काय, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. आणि जो तो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. गुरगुरल्याशिवाय म्हणजे लाचारी, कधीच कुणाची पत्करणार नाही, लक्षात ठेवा. एवढंच बोलतो आणि इथं थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान.